महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। संकेत विहार परिसरात वायरिंगचे जाळे निर्माण झाल्याने संपूर्ण संकेत विहार परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। जागोजागी वायर बस झाल्याने तसंच वायरिंगच्या जॉईंटमुळे परिसरामध्ये करंट लागून अपघात होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता आहे। गेल्या 10 ते 15 वर्षांपासून संकेत विहार फुरसुंगी येथील लाईटचा मोठ्या प्रमाणात त्रास या ठिकाणच्या 7 ते 8 हजार नागरिकांना होत आहे। या परिसरातील नागरिकांनी भाजपाचे सरचिटणीस संतोष हरपळे यांच्याकडे संताप व्यक्त केलाय। या परिसरातील नागरिकांची महावितरण कंपनी जाणून बुजून हेळसांड करत असल्याचं दिसत आहे। लाईट बिल 2 दिवस लेट झाले तर वायरमन लाईट कट करून मीटर काढून घेऊन जात असतात, परंतु या परिसरात लाईट व्होल्टेजने नागरिक त्रस्त आहेत। तरी महावितरण अधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्याने या परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेल्या दिसल्या। यावेळी स्वयंभू फाउंडेशनचे उपाध्यक्ष दत्ता खर्चे यांनी संतोष भाऊ हरपळे यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा दिला। यावेळी फुरसुंगी भाजपा शहर चिटणीस संतोष चाकोरे, भाजपा महिला आघाडीच्या शहर सरचिटणीस अर्चनाताई तेलकर, स्वयंभू फाउंडेशन महिला आघाडी अध्यक्षा छायाताई नरवाडे, बनसोडे मावशी, लोकरे मावशी, शीतल वाघमारे, शीतल पवार, राधा कळसाईत, सुमन भंडारी, मंगल सावंत, राजमणी राठोड, स्वामी मावशी चव्हाण, अनिता जाधव, मोरेताई, पल्लवी कंसे, विमाल आनंदास, सोमनाथ वाघमारे, संदीप भंडारे, होले मावशी, परदेशी मावशी, प्रिया परदेशी तसेच 1 ते 18 नंबर गल्ली परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते। आज या ठिकाणी संकेत विहार परिसरातील भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस महिला आघाडीच्या सरचिटणीस अर्चनाताई तेलकर या परिसरातील विषय आपल्याला सांगतील। नमस्ते ताई, या विषय आज या ठिकाणी लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम आला, काय विषय लाईटचा या ठिकाणी? लाईटचा म्हटलं तर आता आम्ही जवळपास इथं 15 ते 16 वर्ष झालं संकेत विहार परिसरामध्ये राहतो, पण इथं लाईटीचा इतका प्रॉब्लेम आहे की सकाळची लाईट जर गेली तर दिवसभर लाईट येत नाही। आणि पूर्वीच्या ज्यावेळेस सुरुवातीला हे बसवलेले आहेत वायरी वगैरे त्याच वायरी आहेत, अजून वायरी बदललेल्या नाहीये तिकडं। आणि डीपीचे प्रॉब्लेम आहेत, किती जरी कंप्लीट केली तरी सुद्धा ते लोक टाळाटाळ करतात। 15 वर्ष झाला मी ह्या विभागामध्ये राहून सुद्धा आमचं कोणतंही काम झालेलं नाहीये। संतोष भाऊंना सांगून आम्ही आता भरपूर त्याचा पाठपुरावा केला, पण तरी सुद्धा आम्हाला अजून सुद्धा रिस्पॉन्स येत नाहीये तिथून। तर आम्हाला थोडंसं लाईटीचं वगैरे सगळी काम आमची झाली पाहिजे नाहीत। आम्हाला डीपी पाहिजे आहेत, अंडरग्राउंड लाईट पाहिजे आहे। जे वरनं लाईट जाती, मोठ्या गाड्या आल्या, काय प्रॉब्लेम झाला गाडीमध्ये, जर वायर अडकली तर काहीतरी होऊ शकतं, म्हणून आम्हाला अंडरग्राउंड लाईट पाहिजे आहे, डीपी पाहिजे आहे आणि डीपी पाहिजे नाही। सगळ्या वायरी मेन म्हणजे आम्हाला चेंज करून पाहिजे नाहीत, नवीन वायरी पाहिजे नाहीत। जुन्या वायरींमुळे सारख्या लाईटी जात आहेत। काढा ते खाली गेल्या मावशी, लाईटचा काय विषय आपला हा भागात संकेत विहार परिसरामध्ये? काय लाईटचा हिशोब आहे दत्ता भाऊ? लाईट नाही, पाणी नाही, संडासला बसलं तर आम्हाला पाणी नाही, असली लाईट चालत नाही, काय नाही। काय एक दिवस आहे का? 3 महिने झालं हेच प्रचार चालाय। लाईट बिल आम्हाला चुकत नाही भरायचं। लाईट बिल जिथं कमी लाईट आहे तिथं जास्त बिल येते। एक दिवस नाही लाईट बिल भरलं तर दंड धरताय तुम्ही, कोण दंड भरणार? ही काय परिस्थिती आहे या ठिकाणी लाईटची? लाईटची परिस्थिती अशी आहे की आम्ही 15 वर्ष झालं इथं राहतोय आणि त्यानंतर कसं आहे, लाईट आली तर अशी डिम लाईट येते, रात्रंदिवस आम्हाला लाईटचा लय प्रॉब्लेम आहे। 2-2, 3-3 दिवसाला लाईट जाती, डीपी व्यवस्थित नाहीये, पॉवर सप्लाय कमी पडतोय आम्हाला आणि त्याच्यामुळे असा परेशानी होती की आम्हाला सकाळी जर पाणी जर आम्हाला वर आंघोळीला ह्याला जरी पाहिजे असलं तर मोटर चालू करायला गेलं तर मोटर चालू होत नाहीये। रात्री झोपलं तर वर फॅन बघितला तर फॅन असा हळूहळू एवढा चालतो, खाली मच्छर चावतात पण फॅन काहीच काम करत नाही। आणि लाईटीची पॉवर एवढी कमी आणि लाईट बिलाला तर आम्हाला माफी नाही, म्हणून आम्ही पूर्ण लाईट बिल हे ते व्यवस्थित भरायचं काम करायचं नाही। आम्हाला पाहिजे ती सुविधा तुमच्याकडून भेटत नाही, ह्याच्यावरती तुम्ही काहीतरी नियोजन करा। लाईटीची अशी म्हणजे एवढी बिकट परिस्थिती की हर माणूस वैतागलेला आहे इथला, त्यासाठी तुम्ही जरा काळजी घ्या आणि आमची ही कामं करा।
काय परिस्थिती आहे या ठिकाणी लाईटची? लाईटची परिस्थिती अशी की 10-12 वर्ष झालं आज लाईटच डिम स्वरूपात येते. लाईटच कनेक्शन केबल वगैरे 2दा-3दा तुटून लाईटकडे लक्ष दिलं जात नाही. फोन करून आम्हाला कोणताही रिप्लाय दिला जात नाही. फोन केला तर तुम्हाला माणूस 2 तासाने लाईट येईल, माणूस पाठवून देतो, असे काहीतरी अडचणी सांगितल्या जातील. फोनवर काही थोडं जरी वाकडं विकडं आमची लाईटच तुमची देणार नाही अशा पद्धतीचं उद्धटपणे बोललं जातं. आणि लाईटीला कुठेही म्हणजे एका लेन मध्ये लाईट असते फुल तर दुसऱ्या लेन मध्ये लाईट नसते, दुसऱ्या लेन मध्ये असते तर शेजाऱ्यामध्ये पण असं डिवाइड आहे की एका फेसला फुल लाईट आहे, एकाला कमी लाईट आहे. हा, एक फेस जातो. आमच्या गल्लीत असं कंडिशन आहे की 2 फेसवर अख्या 35 घराचा लोड आहे सध्या. अशा अडचणीमुळे आम्हाला संकेत विहार मध्ये खूपच त्रास होतोय अख्ख्या एरियामध्ये. ते थोडंसं सहकार्य राहू द्या, बाकी काय. नमस्कार, मी दत्ता खर्चे, स्वयंभू फाउंडेशनचा उपाध्यक्ष. आज संकेत विहार या ठिकाणी गेली 10 ते 15 वर्षापूर्वीपासून या नागरिकांना, आज माझ्यासोबत जे काही इथले 10 ते 12 गल्ल्यातील महिला माता भगिनी आहेत, काही नागरिक आहेत, या ठिकाणी संतोषभाऊ हरपळे यांनी 2022 रोजी 10/9/2022 ला आपल्या विद्युत वितरण कंपनीला पत्र दिलं या ठिकाणच्या लाईट संदर्भात. या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की ज्या वेळेस या ठिकाणी 100 घर होतं, 100 घराला जेवढी लाईट लागेल किंवा डीपी लागेल किंवा जेवढ्या वायर लागतील त्या हिशोबाने टाकलेल्या होत्या वायर. त्याच्यानंतर 10 वर्षात आतापर्यंत महावितरणने कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दुरुस्ती केलेली नाही किंवा नवीन उपकरणं आणलेली नाहीत. त्यामुळे या ठिकाणी आता 1,500 ते 2,000 घर झालेले आहेत. 100 घरांचा लोड 1,500 ते 2,000 घरांवर आल्यामुळं या ठिकाणची वेळोवेळी लाईट जाते. दिवसातून 10-10, 20-20 तक्रारी आमच्या ऑफिसला असतात. कर्मचारी विद्युत वितरणचे, महावितरणचे जे कर्मचारी आहेत उद्धट लोकांसह वागत असतात. अनेक वेळा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. संतोषभाऊ हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली आम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे. 2022 पासून या संबंधित आमचा पाठपुरावा चाललेला आहे. परंतु या ठिकाणचे जे अधिकारी आहेत ते फक्त ऐकून घेणे, काहीतरी उडीची उत्तरे देतात, अशा पद्धतीतच हे चालू होतं. पण आज या ठिकाणच्या माता भगिनींच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यांचं असं म्हणणं येत होतं की या ठिकाणची लाईट संध्याकाळी एकदमच डिम असते, काही वेळेस लाईट गेल्यानंतर 2-2 दिवस लाईट येत नाही. जे कर्मचारी आहेत महावितरणचे ते कधी फोन उचलत नाहीत, वेळेवर या ठिकाणी येत नाहीत. आज या ठिकाणी मी एक महावितरण जी काय समजा ही लाईटची जे विभाग आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना एक आज या ठिकाणाहून इशारा देतोय मी. येत्या 1 महिन्यामध्ये या ठिकाणचा आमचा जर प्रॉब्लेम तुम्ही स्वतः येऊन या ठिकाणी सर्वे करून जर बघितला नाही तर मी संतोषभाऊ हरपळे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणचे जे कोण अधिकारी असतील त्यांच्या तोंडाला, त्यांच्या ऑफिसला जाऊन काळे फासणार आणि त्यांनी हा माझा इशारा समजावा आणि येत्या 1 महिन्यामध्ये या ठिकाणी येऊन या ठिकाणच्या 1 ना 1 गल्ली 1 नंबर ते साधारण 18 मध्ये काही उपगल्ले आहेत, साधारण 24 ते 25 गल्ले आमच्या परिसरामध्ये आहेत. या ठिकाणचा लाईटचा प्रॉब्लेम 1 महिन्याच्या आत जर अधिकाऱ्यांनी जर या ठिकाणी सर्वे नाही केला तर अधिकाऱ्यांना याचा परिणाम भोगावा लागणार, एवढा या ठिकाणाहून मी इशारा देतो. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV 9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.